विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय असा प्रकाश आंबेडकर म्हणतात। मग या नेत्यांच्या भूमिकेवर संशय असल्याचं देखील आंबेडकरांचं वक्तव्य आहे। 55 लाख कुणबी प्रमाणपत्र आणि सगळी सोयरेला माझा विरोध आहे असं देखील ते म्हणतात। लोक सोयीस्कर काढतात। आम्ही त्यावेळेसही भूमिका घेतली होती की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, ते त्यांचंच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असता कामा नये। आणि त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या नव्या परिस्थितीमध्ये गरीब मराठा जो आहे त्याची बाजू समजावून घेऊन त्यालाही आज आरक्षणाची गरज आहे, तेव्हा त्याचं वेगळं ताट असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। 55 लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, हे आम्ही असताना म्हणतोय चुकीचं आहे। त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे ही सुद्धा चुकीची अशी आम्ही त्या ठिकाणी मानतोय। आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही असताना विरोध केलेला आहे। आता महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे मराठा समाजाला आरक्षण द्यायच्या गोष्टी करतात, छत्रपतींच्या पायाला हात लावतात, ऑर्डिनन्स काढतात आणि त्याच वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे कोणाच्या इशाऱ्यानं, मी तर सांगतो देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यानं एका बाजूला ओबीसीला चितवतात। ओबीसीला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ओबीसीनी मराठा लढा उभा करण्याचा प्रयत्न हा सरकारमधले 2 मंत्री यांना पुढे करून त्यांच्या पाठीमागे कोण अनाजी पंत आहे, तो अनाजी पंत सगळा हा खेळ खेळतोय असं माझं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।